न्यूट्रिशन म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगा? न्यूट्रिशन म्हणजे पोषण देणारं अन्न. तुमच्या शरीराला पोषक अन्न म्हणजे न्यूट्रिशन. इतकं साधं सोपं आणि सिंपल आहे. तुम्हाला कुठलंही व्याधी नाही किंवा तुम्हाला कुठलं डिसीज नाही, पण ह्याचा अर्थ तुम्ही वाटेल ते खावा असा त्याचा अर्थ होतच नाही. अनहेल्दी जंक फूड जे म्हणतो, जे आजकाल लोकांना खूप आवडतं, पण ते तुम्ही कधीतरी खा. ते नक्की खावं, कधीतरी टेस्ट बर्ड्स साठी पण खावं, पण मग त्याचं प्रमाण असलं पाहिजे. हडकुळं होऊन आजारी पडण्यापेक्षा गुटगुटीत राहून तुम्ही हेल्दी व्हा. अशा 3 महत्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक व्यक्तीनं फॉलो केल्या गेल्या पाहिजे. नमस्कार, भारी लोक आहे आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. भारी लोक अनेक लोकांचं आयुष्य भारी बनवून जातात आणि खूप साऱ्या गोष्टी या भारी लोकांकडून शिकण्यासारख्या असतात. आणि म्हणूनच हा अट्टास. आजचं जे भारी व्यक्तिमत्व आहे ना, खरं तर ते माणसाच्या आयुष्याला खूप महत्त्वाचं असं आहे. त्यांचा जो विषय आहे आणि त्या विषयातनं मिळणारं जे ज्ञान आहे, ते मला खात्री आहे की ते ज्ञानामुळं तुमचं आयुष्य, तुमचं फिजिकल हेल्थ, तुमचं मेंटल हेल्थ खूप चांगलं बनवायला मदत करणार आहे. माणसाच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे 4 पिलर आहेत, त्यातला पहिला पिलर म्हणजे हेल्थ, मेंटल आणि फिजिकल हेल्थ. आणि ती चांगली असणं महत्त्वाचं आहे. म्हणतात जातं ना की आपण सलामत असेल तर मग बाकीच्या गोष्टींना महत्त्व आहे, आणि आपणच जर का हेल्दी नसेल तर बाकीच्या गोष्टींचं करायचं काय. आणि ही हेल्थ आज लहान मुलांपासून ते प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची बनलेली आहे. जेव्हा लाईफस्टाईल बदललेलं आहे, कॉर्पोरेटमध्ये आपण काम करतोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त आहोत, आणि अशा या सर्वांमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि अनेक गोष्टी. तर या सर्वांमध्ये आपली हेल्थ चांगलं राखणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या हेल्थ विषयी न्यूट्रिशन हा महत्त्वाचा भाग आहे. बरेचदा आपण अनेक गोष्टी करतो, कदाचित एक्सरसाइज करतो, जिमिंग करतो, बट आपल्याला एक्सपेक्टेड असणारे रिझल्ट्स आपल्याला भेटत नाहीत. त्याचं कारण म्हणजे न्यूट्रिशन. आणि न्यूट्रिशन हा मला वाटतं की कुठेतरी इग्नोर केला गेलेला पार्ट आहे, आणि त्याला इग्नोर करून चालणार नाही. आपलं आयुष्य सुंदर बनायचं असेल ना, तर न्यूट्रिशन हा अविभाज्य भाग आहे. 3 घटक खूप महत्त्वाचे मानले जातात, आणि त्याच्यामध्ये झोप, आहार आणि तुमचं एक्सरसाइज. पण या आहारामधला नेमका पोषकता देणारा, शरीराला उत्कृष्ट बनवणारा आहार नेमका काय, ते न्यूट्रिशन काय, हे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीसाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या आजच्या पॉडकास्टमधून ना तुम्हाला या न्यूट्रिशन बद्दलचं खूप सारं काही ज्ञान भेटणार आहे, आणि म्हणून शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पाहायचा आहे. सो चला तर आपण स्वागत करूयात आजचं जे आपलं भारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं. सो आज आपल्याला लाभलेलं भारी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रश्मी मॅडम. सो रश्मी शाह मॅमचा 17 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे न्यूट्रिशन डाएटमधला, आणि त्याविषयी स्पेसिफिकली आपण अगदी व्यवस्थितपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला खात्री आहे की त्यांचा एक एक सल्ला तुमच्या आयुष्यात खूप सारा व्हॅल्यू ॲड करणार आहे. त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या कमेंट्स जरूर करा. चला तर स्वागत करूयात मॅडमचं. डॉक्टर रश्मी मॅम, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच इथे आमंत्रित केल्याबद्दल. मॅडम, सुरुवातीला तुम्ही तुमचा वर्क एक्सपिरियन्स आणि ओव्हरऑल एज्युकेशन या सर्वांविषयी थोडीशी माहिती दिली तर बेटर राहील, आणि देन आपण स्पेसिफिकली न्यूट्रिशन या खरं तर मी स्वतः एक्साइटेड आहे खूप साऱ्या माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्याकडून. सो येस, स्टार्ट. मी माझी सुरुवात पुण्यातूनच केली. सुरुवातीला प्रॅक्टिस पण केली, खूप साऱ्या सिनियर लोकांच्या बरोबर काम केलं. नंतर मी US जाऊन मास्टर्स इन हॉर्मोनल हेल्थ, न्यूट्रिशन आणि फिटनेसमध्ये मास्टर्स केलं. मी तिथे 7-8 वर्ष जॉब करत होते. ते करता करता थोडंसं मित्रमैत्रिणींना हेल्प करायला सुरुवात केली, आणि माउथ टू माउथ पब्लिसिटीने थोडासा पसारा वाढला. मग ऑनलाईन सुरू केलं, आणि मग तो इतका पसारा वाढत गेला. खूप साऱ्या लोकांना मदत करता आली. माझे जास्तीत जास्त क्लायंट्स कॉर्पोरेट सेक्टर्स, सॉफ्टवेअर इंडस्ट्री, डेस्क जॉब, महिला आणि टीनेजर्स पण तेवढेच आहेत की ज्यांना न्यूट्रिशन, हेल्थ आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे जे आहे ह्याच्यात माझं सर्वात जास्त काम आहे. आणि मला खूप आवडतं हे काम करायला, कारण मी कुणाच्या तरी आयुष्यातल्या आनंदाचा एक छोटासा भाग होऊ शकते, हे मला खूप जास्त आणि मोठं समाधान देऊन जातं. क्या बात आहे, मस्त.
खरंच म्हणतो ना की आपण द्यायला आलोय आणि आपल्याकडे जे आहे ते आपण देऊन इतरांचं आयुष्य सुंदर बनत असेल तर त्यापेक्षा सुख कशातच नाही. आणि आपल्याकडे जर ते ज्ञान आहे तर ते का देऊ नये. ॲब्सोल्युटली. आणि खरंच त्यामुळेच मी आज तुमचा हा विषय ऐकला आणि मला उत्सुकता लाभली की खरंच हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा आहे. आज जेव्हा बेली फॅटला घेऊन अनेक लोक खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. मी गर्भवती स्त्रियांसोबत काम करतोय आणि त्यांच्यामध्ये असणारे इश्यूज मी आज पाहतोय आणि त्यामुळे हा विषय खूप महत्वाचा आणि इग्नोर्ड असा असं मी म्हणेन. कारण Exactly. या विषयावरती म्हणावी तेवढी जागरूकता किंवा शालेय अभ्यासक्रमात सुद्धा या प्रकारच्या गोष्टींचा कुठे सहभाग नसल्यामुळे तुमच्यासारख्या एक्सपर्ट व्यक्तीची ही जबाबदारी आहे मी म्हणेन की तुम्हाला हे वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्ही ते करताय आणि त्या विनंतीला तुम्ही मान देऊन इथपर्यंत आलात. खरंच Thank you. त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. सो स्पेसिफिकली आपण एक एक गोष्ट जाणून घेऊयात. न्यूट्रिशन म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? न्यूट्रिशन म्हणजे पोषण देणारं अन्न. तुमच्या शरीराला पोषक अन्न म्हणजे न्यूट्रिशन. इतकं साधं सोपं आणि सिंपल आहे. ओके. आपण दिवसभरात काय खातो हे आपल्याला तो अवेअरनेस असला पाहिजे. आता हे जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढण्याचं कारण की तो इथे कुठेतरी अवेअरनेस नाहीये. मी काय खातोय हे आपल्याला समजत नाहीये. एक साधा सोपं वाक्य आहे WI3FM. व्हॉट इज इन इट फॉर मी. एकदम सिंपल. मी वडापाव खातोय, मी समोसा खातोय, की मी पोळी भाजी वरण भात खातोय, की मी ज्यूस घेतोय, मी स्मूदी घेतोय, का मी भेळ खातोय, पाणीपुरी खातोय. सगळेजण सगळ्या प्रकारचं फूड खातात. पण व्हॉट इज इन इट फॉर मी, माझ्यासाठी त्याच्यात काय आहे. आज डायबेटीस असणारी लोक सुद्धा बिनधास्त कोल्ड्रिंक्स पितात, मिठाया खातात, चॉकलेट्स खातात, आईस्क्रीम्स खातात. पण ते खाताना जो इथे अवेअरनेस नाहीये ना की ह्याच्यात माझ्यासाठी काय. आज जर हे मी खाल्लं तर माझी शुगर स्पाइक होणार आहे का. समजा जर सतत ती शुगर स्पाइक होत राहिली तर त्याचा इन्सुलिनवर परिणाम होणार आहे का. ते माझ्या किडनीला डॅमेज करणार आहे का, माझ्या इतर ऑर्गन्सना, माझ्या डोळ्यांना अफेक्ट करणार आहे का. हा साधा सिंपल विचारच कुणामध्ये नाहीये. किंवा काही असू दे, अगदी बरोबर. कोलेस्टेरॉल असू दे, तुम्हाला कुठली व्याधी असू दे किंवा नसू दे, तुम्हाला कुठलंही व्याधी नाही किंवा तुम्हाला कुठलं डिसीज नाही, पण ह्याचा अर्थ तुम्ही वाटेल ते खावा असा त्याचा अर्थ होतच नाही. एखादी गोष्ट खूप आवडते किंवा अनहेल्दी जंक फूड जे म्हणतो, जे आजकाल लोकांना खूप आवडतं, पण ते तुम्ही कधीतरी खा. ते नक्की खावं, कधीतरी टेस्ट बर्ड्स साठी पण खावं, पण मग त्याचं प्रमाण असलं पाहिजे. द रेशो हॅज टू बी 90:10. 90% ऑफ द टाइम तुम्ही जर हेल्दी खात असाल, हेल्दी राहत असाल, तरच तुम्हाला अलाउड आहे तुम्ही 10% तुमच्या टेस्ट बर्ड्स साठी खायचं. कारण बऱ्याचदा म्हटलं जातं की तुम्ही मन भरण्यासाठी खाताय का पोट भरण्यासाठी खाताय. या दोन्हीचं बॅलन्स असला पाहिजे. एक्झॅक्टली. अगदी बरोबर आहे. या सगळ्यामध्ये योग्य आहार, कारण आज लाईफस्टाईल बदलते. आपण लाईफस्टाईलवरती थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहोत. बट लाईफस्टाईलच्या आधीचा प्रश्न जो आहे तो म्हणजे की आहार घेत असताना एक्झॅक्टली काय प्रकारचा आहार आणि कशा पद्धतीनं आहार घेतला पाहिजे. आता आपण एक न्यूट्रिशनल आहाराबद्दल बोलूया. बरोबर. फॉरगेट अबाउट वेट लॉस, फॅट लॉस कुणाला काय आहे. साधं आहे, आपण आपलं जेवणाचं ताट आहे राऊंड. तुम्ही ब्रेकफास्ट करा, लंच करा किंवा डिनर करा. त्या गोल ताटामध्ये त्याचे 4 भाग करायचे. एक भाग आहे ज्याच्यात तुमचं पोळी, भाकरी, भात, जे काही तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाताय बरोबर, ते असलं carbs. पाहिजे. एक भाग आहे तो डेडिकेटेड टू प्रोटीन्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही अंड, चिकन, फिश, पनीर, सोय, टोफू किंवा कडधान्य, डाळी, आता ते पण सेकंडरी सोर्स ऑफ प्रोटीन आहे, पण तो भाग प्रोटीनचा असला पाहिजे. तिसरा भाग असला पाहिजे कच्च्या भाज्या, सॅलड्स, आणि चौथा असलं पाहिजे शिजवलेल्या भाज्या. ओके. म्हणजे तुमच्या 4 भागांच्या मध्ये फक्त 1/4 पार्ट तुमचा कार्बोहायड्रेट्स असला पाहिजे, 1/4 इज प्रोटीन, 1/4 इज कच्च्या भाज्या, 1/4 इज युअर शिजवलेल्या भाज्या. त्याच्यासोबत एका छोट्याशा वाटी डिशमध्ये तुम्हाला जे आवडेल ते चटणी, लोणचं हे तुम्ही घेऊ शकता. ओके. म्हणजे हे झाल्यानंतर मग तुम्हाला काय कमी पडणार आहे.
तुम्ही प्रोटीन्स खाता, कार्ब्स खाता, भाज्या खाताय, शिजवलेल्या भाज्या खाता. म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स तुम्हाला ब्रेनसाठी, तुमच्या ग्लुकोजसाठी, एनर्जीसाठी आहे. प्रोटीन्स तुमच्या मसल्ससाठी आहेत. भाज्यांमधून तुम्हाला सगळे मिनरल्स मिळतात किंवा व्हिटॅमिन्स मिळतात, फायबर मिळतात तुमच्या पचन संस्थेसाठी. आणि शिजवलेल्या भाज्या जी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पोळी बरोबर किंवा भातासोबत खाण्यासाठी त्या भाज्या असतात. हे एक लंचचं ताट आपण आता डिस्कस केलं. ब्रेकफास्ट करताना सेम 1/4 पार्टमध्ये तुमचं पोहे, उपमा, थालीपीठ जे काही तुमच्या घरी गरम ब्रेकफास्ट बनतो किंवा गुजराती घरांमध्ये ढोकळा, खाकरा हे सगळं बनतं. इट्स अ 1/4 पार्ट. पुढचा जो प्रोटीनचा 1/4 पार्ट आहे त्याच्यात मोड आलेली कडधान्य, दही, तो पराठा खाणार असाल तर तेवढं दही खाऊ शकता. तुम्ही अंडी घेऊ शकता, ऑमलेट खाऊ शकता. आणि जो 1/4 पार्ट मी कच्च्या भाज्यांचा म्हटलेला आहे त्याचे तुम्ही ज्युसेस किंवा स्मूदी घेऊ शकता न गाळता. ओके. आणि जो पुढचा एक मी शिजवलेल्या भाज्यांचा लंचचा पार्ट आहे त्याला आपण फ्रुट्सला डेडिकेट करू शकतो आणि नट्स. म्हणजे तुमचं ब्रेकफास्टचं ताट पण कम्प्लीट झालं, ओमेगा 3 मिळालं, मिनरल्स आले, फायबर्स आलं, व्हिटॅमिन्स आले, कार्बोहायड्रेट्स आले, प्रोटीन आलं. असं जेव्हा तुम्ही संपूर्ण बॅलन्स मील घेता ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरला, तुम्हाला कुठलीही डेफिशियन्सी होत नाही. आणि सर्वात महत्वाचं की ते मील खाल्ल्यानंतर सतत गोड खायची इच्छा झाली, सतत खा होते, की मी जेवलोय तरी मला भूक लागते. काही जण जेवण झालं तरी शेंगदाणे तोंडात टाक, बदामच खा, मखानेच खा, फुटाणेच खा, गुळाचा खडा Absolutely. तोंडात टाक. मग हे जे तुम्ही छोटं खाता ना त्याच्यातच तुमचा कॅलरीजचा इंडेक्स स्पाइक होतो. 300-400 कॅलरी सहज जातात. मग हे असं जर तुम्ही प्रत्येक मीलवर सरप्लस तेवढ्या कॅलरीज खात राहिलात एव्हरी सिंगल डे, मग ते सगळं सरप्लस होणार ना, ते पोटाच्या अराउंड नक्कीच. दिसणारच आहे. आता पार्ट येतो डिनर. डिनर घेताना परत राऊंड थाली आहे, मग तिथे तुम्ही ग्रेन्स अगदी कमी करा. भात आहे, पोळी आहे, भाकरी अगदी कमी करा. डाळ, प्रोटीन्स तुमचे जे काही आहेत ते वाढवा. भाज्या जास्त खा. म्हणजे 50% ऑफ युअर डिनर प्लेट शुड हॅव वेजीज, ओके. स्टीम, स्टर फ्राय, सॅलड्स, वॉट एव्हर. 1/4 इज युअर प्रोटीन अँड 1/4 इज अगेन लेस ग्रेन किंवा कमी GI इंडेक्सचं तुमचे कार्बोहायड्रेट्स. असं जर तुम्ही डिनर केलं तर डेफिनेटली तुमचं पोट कमी होईल, वजन कमी होईल, झोप चांगली होईल, डायजेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे इतकं सोपं आहे आणि लोक या सगळ्याला कॅलरीजच्या मागे वेड्यासारखे पळून कॉम्प्लिकेट करतायत. शक्य आहे का एखाद्या बिझी महिलेसाठी रोज ते वेईंग स्केल घेऊन त्याच्यावर ते मोजत बसायचं आणि मग ती तेवढंच बनवणार का? तिला जर 4 लोकांचं अन्न शिजवायचंय तर ती 40 ग्रॅम पीठ घेणार, मग ते ती असं नाही करू शकत. हा, पण अगदीच नाही तुम्ही करू शकत. त्याचं मेजरमेंट जे आहे किंवा तुम्ही फुलका आहे, तुम्ही पोळी किती घेणार आहे. मी जनरली माझ्या क्लायंटचं सांगते की तुमचं हे जे हात आहे ह्या बोटाच्या पलीकडे तुमची चपाती किंवा भाकरीची साईज नाही गेली पाहिजे. इतकं सोपं आहे, पण आपण सोपं नाही करत. आपल्याला सगळं कॉम्प्लिकेटेड पाहिजे असतं, फॅन्सी हवं असतं. पण ते कॉम्प्लिकेटेड आणि फॅन्सी करण्याच्या नादात आपण सोपं करत नाही आणि म्हणून ती कन्सिस्टन्सी राहत नाही आणि मग कुठला पण डाएट प्लॅन 4 दिवस झाले की तो बारगळतो. नाही, पण आता हा जो काही प्लॅन तुम्ही खरं तर खूप उत्कृष्ट सांगितलात आणि मला वाटतं की सहज सोप्या पद्धतीनं हे बनवता येणं शक्य आहे किंवा मेंटेन करता येणं शक्य आहे. पण जी लोक ट्रॅव्हल करतायत किंवा आता कॉर्पोरेटमध्ये आपण पाहतोय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका सीटवरती, एका जागेवरती ते बसलेले आहेत. कारण लोकांच्या कॅटेगरी जर आपण बघितल्या तर कोणी बसून काम करणारी व्यक्ती आहे, मग त्याच्यासाठीचा रिक्वायर्ड असणारा कॅलरीजचा रिक्वायरमेंट, त्याच्यासाठी प्रोटीनचे रिक्वायरमेंट. कोणीतरी आज आपण जिमचं बरेचदा कल्चर आपल्याकडे पाहतोय आपण. मग जिमला जाणारा व्यक्ती आहे जो की फिजिकली खूप छान एक्सरसाइज करतोय किंवा त्याच्या कॅलरीज बर्नआउट होत आहेत. तर म्हणजे डेडिकेटेडली जागरूकपणे कॅलरी बर्नआउट करणारा पर्सन आणि जो की कॅलरी बर्न करण्यासाठी विशेष असं काही करत नाही असा पर्सन, तर या दोघांचा आहार, या दोघांसाठीचं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे? दोघांचं न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असणार. पण अगेन तुमचा BMR दोघांना आहे, कारण तुम्ही बरोबर. काही न करता एका जागी बसून जरी राहिलात तरी तुमच्या बॉडीच्या इंटरनल प्रोसेसिंगसाठी
तुम्हाला कॅलरीज आणि त्या ऊर्जा, कॅलरीजला आपण ऊर्जा म्हणूया, म्हणतो, त्याची बरोबर. गरज आहे. आपण ब्लिंक केलं तरी आपल्याला ऊर्जा लागते, आपण हसलो तरी त्यासाठी ऊर्जा लागते, नुसतं लोळत पडलो तरी तुमचं लिव्हर, हार्ट, किडनी हे सगळे जे प्रोसेस चालू आहेत Functioning सुरू आहे. त्यासाठी तुम्हाला ऊर्जा लागते, आणि दॅट इज युअर BMR. आता मुवमेंट करणारे असो आणि मुवमेंट न करणारे असो, प्रत्येकाची कॅलरीजची किंवा त्या ऊर्जेची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असते. आता आपण दोन वेगळ्या गोष्टी करूया. जे लोक जिमला जातात, आता जिमला जाणाऱ्यांमध्ये पण अजून बायफर्केशन होतं. नुसतं जिमला जायचं, वर्कआउट 10-15 मिनिटं करायचं ना, बाकीचा वेळ टाइमपास करणारे पण जिम गोअर्स म्हणून आहेत. आणि काही लोक असे आहेत की जे ऍक्च्युअली दे गो अँड दे वर्कआउट डेडिकेटेडली इन जिम. तुमचं वर्कआउट आहे का? 45 ते 50 मिनिटं डेडिकेटेड वर्कआउट आहे का जिममध्ये? हा प्रश्न त्या व्यक्तीने स्वतःला स्वतःला विचारला पाहिजे. त्यानुसार तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट बदलणार आहे. ओके. जे लोक वेट लिफ्टिंगच्या कॉम्पिटिशनला उतरतात, लिफ्टिंग्समध्ये आहेत, त्यांची प्रोटीनची रिक्वायरमेंट ऑब्व्हियसली जास्त असते फ्रॉम अ सिम्पल हाऊस मेकर जी फिटनेससाठी जिमला जाते. जे लोक लिफ्टिंगच्या कॉम्पिटिशनला जातात त्यांची प्रोटीनची रिक्वायरमेंट वेगळी आहे, कारण त्यांच्या मसल्सला तेवढी स्ट्रेंथ गरजेची असते ते वेट लिफ्ट करण्यासाठी. किंवा जे बॉडी बिल्डर्स आहेत, जे फिजिक ज्यांना करायचंय, त्यांची प्रोटीन, कार्ब्स, फॅट सगळ्याची रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे. ओके. आता ती किती आहे ती प्रत्येकाचं एज, हाईट, वेट, डेली ऍक्टिव्हिटी आणि त्यांचं जिमचं वर्कआउट किती आहे त्याच्यावर ते प्रत्येकाचा कॅलरी ब्रेकअप, मॅक्रो मायक्रो ब्रेकअप वेगळा असतो. ओके. समजा कोणी फक्त फिटनेस किंवा जिमला जाणे, बेसिक वर्कआउट करणे आणि घरी येणे एवढं असेल तर त्यांची प्रोटीन रिक्वायरमेंट खूप हाय नसावी. प्रोटीन कन्झ्युम करणे यापेक्षा ते तुमच्या बॉडीमध्ये कसं डायजेस्ट होतं हे बघणं महत्वाचं आहे. आजकाल वे प्रोटीनचं वेडच लागलेलं आहे लोकांना. त्या प्रश्नाकडे येणारच आहे वे प्रोटीन विषयी. म्हणजे मी जिमला जाते ना, मग मी प्रोटीन घेते. अरे कशासाठी? तुम्ही जे जिमला जाताय, तुम्ही 45 मिनिटं डेडिकेटेड वर्कआउट करताय का? तुमच्या मसल्सना तेवढं काम देताय का? तुमच्या मसल्सना तेवढा स्ट्रेंथ, पॉवर क्रिएट करण्यासाठीचा वर्कआउट करताय का? तुमचे सेट्स इन्क्रीज होत आहे का? रेप्स इन्क्रीज होत आहेत का? किंवा एव्हरी टाइम तुम्ही 10-15% वेट जास्त लिफ्ट करताय का? तुमचं शेवटचा सेट फेल्युअरला तुम्ही तो थांबवताय का? फेल्युअर पोचतंय का तुम्ही सेट करताना? हे बघणं महत्वाचं आहे. किंवा तुमचा VO2 मॅक्स किती आहे? तुम्ही ट्रेडमिलवर पळताना तुमचं हार्ट रेट कितीपर्यंत पोचतोय? तो फॅट बर्निंगच्या झोनमध्ये येतोय का? हे कोणीही बघत नाही. बस मी जिमला जाते किंवा मी जिमला जातो, मी वे प्रोटीन घेतो. इट्स नॉट रिक्वायर्ड. पण तुम्हाला जर तुम्ही डेली रुटीनमध्ये तुमच्या रोजच्या आहारात जर तुम्ही इनफ प्रोटीन घेत असाल तर हे एक्स्ट्रा पावडर्ड प्रोटीन तुम्हाला गरज नाही. आणि जर ॲट ऑल कुणाला वाटलं मला वे प्रोटीन घ्यायचंय, सर्वात पहिलं तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ओके. कारण प्रोटीन खूप खाल्लं किंवा पावडरच्या फॉर्म मध्ये घेतलं, तेवढं हायड्रेशन नसेल मेंटेन केलेलं, इट इज गोइंग टू हॅम्पर युअर बॉडी. आज कॉमनली अनेक लोकांमध्ये वे प्रोटीनला घेऊन बऱ्याचशा चर्चा असलेल्या बघायला मिळतात. कारण मोस्टली जिम जाणाऱ्या व्यक्तींना घरातली लोक, मित्रमंडळी, अनेक लोक सांगतात की अरे ते पावडरवालं प्रोटीन घेऊ नको. सो एक्झॅक्टली ते किती सेफ आहे, आणि जर घ्यायचंच असेल तर त्यासाठीचं म्हणजे घ्यावं का नाही घ्यावं, आणि घ्यायचं असेल तर मग त्याची काय मात्रा असावी किंवा काय कसं घेतलं पाहिजे? जसं आता सगळेजण असं म्हणतात की तुमचं जेवढं वजन असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रोटीन घेतलं पाहिजे. माझ्या मते आणि मी जेवढा माझा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे त्याच्या मते तुमचं गोल काय आहे, तुमचा गोल काय आहे? बरोबर. फॅट लॉस आहे, मसल बिल्डिंग आहे, तुम्हाला पॉवर लिफ्टिंग करायचंय, तुमचा गोल काय आहे हे पहिलं डिफाईन करावं लागतं. तुम्ही किती वेळ वर्कआउट करता? जिमला 1.5 तास पण जातात लोक, वर्कआउट 30 मिनिट सुद्धा करत नाही. मी माझ्या जिम मध्ये हे यंग मुला मुलींना बघते, हाफ ऑफ द टाइम सेल्फी, व्हिडिओज, टाइमपास, प्रत्येक मशीनवर असे गोळा होऊन बसतात, टाइमपास करतात. पण तुम्ही डेडिकेटेडली वर्कआउट किती करता त्याच्यावर तुमचा आहार, तुमच्या टोटल कॅलरीज मॅटर करतात.
आता प्रश्न आहे की वे प्रोटीन घ्यावं की नाही घ्यावं. प्रत्येक पेरेंट्सची काळजी असते की माझ्या मुलांनी कुठल्याही आर्टिफिशियल सप्लिमेंट्स अगदी घेऊ नये. बरोबर. अँड इट्स ॲब्सोल्युटली राईट. जर मुलं आहारातून इनफ प्रोटीन घेऊ शकत असतील तर त्यांनी कुठल्याही पावडरच्या फंदात पडू नये. पण अगेन तुम्ही जर अशा कुठल्या फिजिक कॉम्पिटिशनमध्ये असाल, ॲक्टर्स असतील की ज्यांना त्यांचं फिजिक त्याप्रमाणे मेंटेन करणं गरजेचं आहे, मॉडेलिंग किंवा जे बेअर बॉडी शूट्स वगैरे करतात, पॉवर लिफ्टिंग करतात, ॲथलीट्स आहेत, स्पोर्ट्समध्ये आहेत, जिथे तुमच्या मसल्सना खूप जास्त पॉवरची गरज असते, त्या खूप जास्त स्ट्रेंथन होण्याची गरज असते, देन यू रिक्वायर मोर प्रोटीन. बट अगेन यू कॅनॉट रिलाय ऑन पावडर प्रोटीन. ओके. नॅचरल सोर्सेस ते हवेच असतात. वे प्रोटीन वाईट नाहीये. मी स्वतः वे प्रोटीनच्या विरोधात नाहीये किंवा वे प्रोटीन वापरूच नये मग असं पण नाहीये. पण ते कोणी वापरावं, कुणाला त्याची गरज आहे का हे महत्वाचं आहे. आणि आजकाल हे वे प्रोटीनचं वेळ जसं वाढत चाललंय, जशी डिमांड वाढतीये ना, तसं बरेचसे ब्रँड्स वे प्रोटीनच्या नावाने म्हणजे खूप सारं काय काय विकतात. बरोबर. मग ते मिक्स असतं, काहीतरी अननेसेसरी इन्ग्रेडियंट्स त्याच्यात असतात. म्हणजे मी प्रत्येक जिम मध्ये पण बघते, मग ते वे प्रोटीन विकतात. मग चांगले जे ब्रँड्स आहेत, खूप वर्षांपासूनचे जुने ब्रँड्स आहेत, दे आर रिअली व्हेरी गुड. पण आता काय होतं, मग तुला 3,000चं परवडत नाही ना, मी तुला 1,000चं आणून देतो. आय थिंक त्याच्यातही डुप्लिकेशन्स आलेले आहेत. खूप ऑनलाईन घेतलं जातं, त्याच्यात पण डुप्लिकेशन्स आहेत. इव्हन स्टोअर्समध्ये जरी बघितलं ना, तरी खूप ठिकाणी आर्टिफिशियल डुप्लिकेशन नको ते सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून ते वे प्रोटीन विकलं जातं आणि मग ते तुमच्या आरोग्याला हार्म करतं. वे प्रोटीन घेऊच नये असंही माझं म्हणणं नाहीये आणि घ्यावंच असंही माझं म्हणणं नाही. तुम्हाला त्याची गरज आहे का हे पहिला ठरवा. आणि जर कुणाला पाहिजे की मला वे प्रोटीन घ्यायचंय, माझं एवढं वर्कआउट आहे, यू मीट द एक्सपर्ट, त्यांचा सल्ला घ्या. मी या मताची आहे की तुम्ही डॉक्टर किंवा त्या एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय तोंडात क्रोसिन सुद्धा टाकू नये किंवा कुठलं पॅरासिटामॉलही टाकू नये. इट इज दॅट डेंजरस. म्हणून सल्ला घ्या. जर तुमच्या शरीराला, तुमच्या वर्कआउटला, तुमच्या गोलला ते योग्य असेल तर डेफिनेटली घ्या. आणि घेताना थोडासा तो ब्रँड महाग असेल पण चांगल्या क्वालिटीचं आणि ऑथेंटिक प्रोटीन घ्यावं, मी या मताची. मला खूप तुमचा मुद्दा आवडला की तुमच्या शरीराला गरज आहे का. एक्झॅक्टली. हे फॅन्सिनेशन आजकाल झालेलं आहे, म्हणजे की बाबा ते घेतायत, मग त्यांनी तो घेतला, जिम मध्ये सगळेच घेतायत, सगळेच ते शेकर घेऊन येत आहेत, मग कुठेतरी म्हणजे त्याची गरज आहे का. मला वाटतं की हा खरंच स्पेसिफिक आणि खूप योग्य तुम्ही उत्तर दिलं मी म्हणेन. याचं अनालायझेशन केलंच जात नाही आणि मुळात मग ह्या गोष्टी स्टार्ट होतात. यानंतर मला महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे की आज कॉर्पोरेटमध्ये IT सेक्टर असेल किंवा अनेक ठिकाणी मी पाहतोय की बैठं वर्क वाढलेलं आहे, मेल असो फिमेल असो, आणि त्या बैठ्या वर्कमुळे म्हणजे वेट गेन हा खूप सारा मेजर प्रॉब्लेम झाला. आणि वेट गेन झालं की मग त्याच्याबरोबर अनेक सारे गिफ्ट्समध्ये मग बाकीचे इश्यूज बोनसमध्ये मिळतात. सो कॉर्पोरेटमधला आज काम करणारा हा जो काही मेजर वर्ग आहे, जे बैठं काम करतोय, सो त्या लोकांनी कसं मॅनेज केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी फोकस केल्या पाहिजेत. कॉर्पोरेट सेक्टर म्हणू दे किंवा हल्ली बँकमध्ये काम करणारे, मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये काम करणारे, सगळ्यांचं बसून काम आहे. लांब कशाला, आम्ही कन्सल्टंट आहोत, आपण पण कन्सल्टिंगसाठी बसतो बऱ्याच वेळा. येस. पण हे सगळ्यांना खूप सोपं आहे मॅनेज करायला. म्हणजे हे कॉर्पोरेट्सवाले माझ्याकडे येतात ना, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये काम करणार, अरे काय सांगायचं मॅम, आमचं बसून काम आहे, तो इसलिए वो वैसा होता है, असं नसतं. कॉर्पोरेट्समध्ये जर काम करत असाल तर सर्वात पहिलं की एक्सरसाइज, ओपन एअरमध्ये, फ्रेश एअरमध्ये. हे खूप स्पेसिफिकली मी सांगते. मी जिमच्या विरोधात नाहीये, जिम करावं, पण सर्वात पहिलं प्राधान्य तुम्ही ओपन एअर आणि फ्रेश एअरच्या एक्सरसाइजला द्या. त्याचं पण कारण आहे. घरात आपण एन्क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये असतो, बरोबर. जिम अगेन एन्क्लोज एन्व्हायरमेंट, ऑफिस अगेन एन्क्लोज एन्व्हायरमेंट. मग तुमचं मेंटल आणि तुमचं मग मेंटल आणि इमोशनल हेल्थ खराब होणारच.
तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये असता, टार्गेट्स, प्रोजेक्ट्स, मीटिंग्स हे सगळं अचीव्ह करायचं, सतत धावायचं, प्रमोशन मिळालं पाहिजे, प्रोग्रेशन मिळालं पाहिजे, सतत 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 कशा ना कशासाठी तरी आपण धावतो. बरोबर. कुठेतरी त्याला पॉज देण्यासाठी एका फ्रेश एअर मधलं 1 आवर तुम्ही एक्सरसाइज करा आणि त्याच्यानी तुमच्या मेंटल इमोशनल हेल्थमध्ये खूप फरक पडतो, खूप जास्त. तुम्ही जेव्हा फ्रेश एअर मध्ये जाता ऑटोमॅटिकली तुमची लंग्स जास्त व्यवस्थित ऑक्सिजनेशन वाढतं, त्यामुळे ते जास्त चांगल्या रीतीने काम करतं. तुमचा स्टॅमिना बिल्टअप होतो, तुम्हाला मेंटली फ्रेश वाटायला लागतं. आणि तिथं पळणारे लोक आणि ट्रेडमिलवर पळणारे लोक ह्या दोघांना कम्पेअर केलं तर ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीये की तुम्ही फ्रेश एअर मध्ये त्या रस्त्यांवर ट्रॅकवर पळता. दॅट गिव्स यू अ टोटल डिफरंट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. आणि तो हॅपीनेस तुम्ही मग दिवसभर तुमच्या बरोबर कॅरी करू शकता. हे पहिलं झालं. बरोबर. दुसरं म्हणजे मी सगळ्यांना सांगते रूल ऑफ 45. एव्हरी 45 मिनिट्स उठायचं आणि 200 स्टेप्स आजूबाजूला चालायचं आणि येऊन बसायचं. ओके. आज सगळ्यांच्याकडे फोन आहे, मग आपल्याकडे स्मार्टफोन आहे, गॅजेट्स आहेत, मग त्याचा वापर योग्य रीतीने करा. फक्त रील स्क्रोल करण्यासाठीच कशाला करायचा. अगदी बरोबर. 45 मिनिट्सचा टायमर्स लावायचे. तो टायमर टिक 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 वाजला की उठायचं. मग तुम्हाला कुणाला फोन करायचा असेल, कुणाशी बोलायचं असेल, काही असू दे, तुम्ही तुमच्या त्या ऑफिसच्या अराउंड कॉरिडॉरमध्ये चाला. नसेल कॉरिडॉर, तुम्हाला पायऱ्या असतात, वर खाली करा. 5 मिनिटं, 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं करा. परत जागेवर येऊन बसा. बघा तुम्हाला किती छान वाटतं, हलकं वाटतं, फ्रेश वाटतं. आणि बैठं काम असून सुद्धा दिवसातल्या 10,000 स्टेप्स चालणं खूप सोपं आहे. सकाळी तुम्ही जेव्हा जॉगिंगला जाल, वॉकिंगला जाल, वेरेवर यू गो, ओपन एअरमध्ये, फ्रेश एअरमध्ये 3,000 स्टेप्स चालू शकतो का ते बघायचं. 3,000 त्या झाल्या. दिवसभर तुम्ही जे मी सांगितलं रूल ऑफ 45 त्याच्यात तुम्ही 1000 पूर्ण करा. मी मिनिमम टार्गेट देते. 4,000 इथे झाल्या. लंच नंतर 2,000 चाला. लंच झालं की बसू नका. वर्किंग लंच. इतकी वाईट कॉन्सेप्ट आहे ही. मला वेळ नाहीये, आय एम हॅव्हिंग अ वर्किंग लंच टुडे, आय एम ग्रॅबिंग समथिंग टुडे. कशासाठी ग्रॅब करताय? जेवढा पैसा तुम्ही आज मरमर मेहनत करून मिळवताय तो काय हॉस्पिटलमध्ये खर्च करण्यासाठी नाही ना. नाही. मग स्वतःसाठी 15 मिनिटं काढू शकत नाही तुम्ही, अर्धा तास लंच ब्रेक घेऊ शकत नाही. वर्किंग लंच करू नका. भेटा मित्रांच्या बरोबर, बसा, जेवा आणि जेवल्यानंतर 15 मिनिटं चाला. सगळ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज, MNCs, कॉर्पोरेट सेक्टर्स, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये सगळीकडे आता खाली चालायला गार्डन, वॉकवे सगळीकडे आहे. मग ते का केलेलं आहे? इट्स विथ अ पर्पज. तिथे काहीतरी हेतूनी केलेलं आहे की तुम्ही त्या एन्क्लोज मधून बाहेर निघा, थोडं फ्रेश एअर मध्ये या, 15 मिनिटं चाला, भेटा मित्रांना, इकडच्या तिकडच्या लोकांना भेटा, गप्पा मारा आणि परत तुम्ही तुमच्या जागेवर येऊन बसा. एका नवीन एनर्जीनी ब्रेक के बाद अगेन स्टार्ट वर्किंग. तिथे तुम्ही 15 मिनिटात 2,000 स्टेप्स आरामात चालून होतात. 6,000 झाल्या. त्याच्यानंतर परत तुमचं सगळं काम झालं की तुम्ही घरी येता, डिनर करता आणि डिनर झाल्यानंतर वाटेल ते झालं तरी 3,000 स्टेप्स चालायच्या. अजून 1,001 स्टेप्स तुम्ही दिवसभरात सहज पूर्ण होतात. जाण्यात येण्यात, पार्किंग पर्यंत जा, खाली उतरा, मग लिफ्ट नका वापरू. अगदी 17-18वा मजला असेल तर वापरावी लिफ्ट, पण 7व्या मजल्यापर्यंत मी चालत जाऊ शकतो किंवा मी स्टेप्स चढून जाऊ शकतो. एवढं जरी त्या प्रत्येक महिलेनी, MNC मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेनी केलं तर तिला PCOS किंवा हिप्समध्ये जास्त फॅट्स वाढणे किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे 50% कमी होऊ शकतं. साधा फॉर्म्युला, 5व्या मजल्यापर्यंत मी म्हणते, 5व्या मजल्यापर्यंत मी जिना चढून जाणार. सिंपल. एवढं सोपं आहे. म्हणजे रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही तुमचं स्मार्टवॉच चेक केलं, हा फॉर्म्युला यूज केला, तुमचं जेवण व्यवस्थित होतं, तुम्ही 10,000 स्टेप्स चालता, म्हणजे तुमचा केवढा कॅलरी बर्न होतो. प्लस बसून काम करताना तुम्हाला कायम हलकं फुलकं फ्रेश वाटतं. ग्रेट. बरेचदा त्या डाएटचं आणि न्यूट्रिशनिस्टला भेटण्याचं एक भीती वाटते. ती कशाची भीती? की त्यांनी सांगितलेला फॉर्म्युला फॉलो होईल का, माझ्याच्यान जमेल का? पण तुम्ही ज्या पद्धतीने आता सांगितलं की खरंच हे सोपं आहे, इझी वे मध्ये, जे फार काही तुम्हाला हेवी एक्सरसाइजेस केला पाहिजे तेव्हाच तुमच्या कॅलरी बंद होणार आहेत आणि मग त्यानंतरच ह्या गोष्टी तुमच्या वेट लॉस होणार आहे असं नाहीये. हे मला खूप आवडलं.
मला या रिलेटेड अजून एक विचारायचं होतं की आज समाजामध्ये जर पाहिलं तर फॅट लॉसचं फार वेड आहे. म्हणजे जो तो फॅट लॉस करतोय आणि फॅट लॉस म्हटलं की आहार कमी करायला सांगितलं जातं. सो हे खरंच योग्य आहे का? आहार कमी करण्यापेक्षा मी असं म्हणते, अननेसेसरी जे खाता ना ते कमी करा. म्हणजे आहार कमी करण्याच्या नादात म्हणजे मी जसं म्हटलं, लोक फक्त कॅलरीज मोजतात. बरोबर. मग कॅलरीज कशासाठी मोजताय? तुम्ही 2 समोसा खाऊन तुम्हाला 400 कॅलरीज मिळतात, पण 2 पोळ्या, वरण, भात, भाजी, चटणी, लोणचं हे खाऊन पण तुम्ही 400-450 कॅलरीज आरामात होतात कमी. पण सोल नरिशिंग काय, पोषक काय, पोळी भाजी वरण भात हे सगळं किती आपण लहानपणापासून खातोय. हो. त्याच्यात पोषण मूल्य आहेत, ते हेल्दी आहे. मग तुम्ही कॅलरीज मोजण्याला काय अर्थ राहिला? त्यामुळे कॅलरीजच्या मागे वेड लागल्यासारखं जे काही करतो ना ते चुकीचं आहे. अति सर्वत्र वर्जते. मग तुम्ही बरोबर. कॅलरी मोजण्याच्या बाबतीत असो, जंक फूड खाणं असो, फिटनेस फ्रीक हे एक नवीन टर्म आली आहे. आय एम अ फिटनेस फ्रीक म्हणजे काय? मी रोज वर्कआउट करते, मी दिवसभर डाएट करते, मी काहीच खात नाही, मी फक्त सूप घेते, पण त्यामध्ये तुमचे केस गळतात, स्किन खराब होते, मसल लॉस होतो, Absolutely. झोपेची वाट लागते, डायजेशन खराब होतं. मग तुमच्या फिटनेस फ्रीक असणाऱ्याला काय अर्थ राहिला? झिरो. सगळ्या गोष्टींना एक बॅलन्स असायला हवा. मी अशी काही व्यक्ती पाहिलेल्या आहेत की म्हणजे न्यूट्रिशनिस्टला भेटले. खरं तर मी अवॉइड करायचं न्यूट्रिशनला भेटणं. कारण की मी टाटा मोटर्सला वर्क करत असताना माझे एक कलिग होते आणि त्यांनी डायटिशियनला भेटल्यानंतर त्यांनी जे काही व्हॉट एव्हर त्यांनी डाएट बदलला आणि 2-3 महिन्यानंतर त्या व्यक्तीला लिटरली पाहवत नव्हतं. म्हणजे ओव्हरऑल त्यांच्या चेहऱ्यावरती असणारं तेज, ती स्किन पूर्ण ड्रॉप झालेली होती आणि जसं की एक मेजर आजारामध्ये असणारा एखादा व्यक्ती जसा दिसत होता, अगदी तसंच त्या व्यक्तीचं पुण्यातून झालेलं हवा होतं. काढून घेतल्यावर कसं Exactly. होतं ना तसं दिसतात. सो याची कारणं काय आहेत? म्हणजे याविषयी थोडंसं सांगितलं तर चुकीचं best डाएट. होईल. कारण अनेक लोक अशा गोष्टींना बळी पडताना आपण पाहतोय. किंबहुना मध्यंतरी एक न्यूज होती, आपल्या पुण्यातलीच होती, की एक सगळं काही फिट असणारी व्यक्ती जे काही एक्सेस म्हणजे डाएट आणि या गोष्टी करायला लागली आणि त्यानंतर तिच्यावरती खूप सारे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. सो त्याविषयी मला वाटतं की जागरूकतेची गरज आहे. याविषयी जरासं मार्गदर्शन करा. परत मी तो शब्द पुन्हा वापरेन, वेड लागल्यासारखं काहीही करू नका. आपण काय करतो माहितीये का? आपण असे ती 4 मेंढरं चाललीत ना, त्यांच्या मागे अजून 40 जण जातात. पण बरोबर. पुढचा जाऊन कुठेतरी धडकतोय, दरीत पडणार आहे हे तरी बघा. म्हणजे एखाद्याने कुठलं तरी डाएट केलं इंटरनेटवर बघून आणि त्याला त्याच्यानी रिझल्ट आला, मग मी पण करेन. पण तुमची हेल्थ अनालिसिस तुम्ही केली आहे का? तुम्ही हे बघितलंय का की ते मला सुटेबल आहे का? हे नाही करायचं. हे पहिलं. हे असं का होतं? जसं तुम्ही म्हटलं की एक्सेस कॅलरी डेफिसिट जेव्हा ठेवला जातो. आजकाल मी पुण्यातल्या पण डायटिशियन्स अशा बघितलेल्या आहेत की माझ्याकडे तो क्लायंट टिकून राहिला पाहिजे म्हणून एक्सेस कॅलरी डेफिसिट द्यायचा. एक्सेस कॅलरी डेफिसिट दिला म्हणजे काय होतं? फटाफट वेट लॉस होतो. फटाफट वेट लॉस झालं, पहिल्या 2 आठवड्यात 4-5 किलो वेट लॉस करून देतात. मग ते झालं की ती अजून 10 जणांना सांगते, मेरा 5 किलो उतर गया, मेरा ऐसा हुआ. मग ती त्या अजून त्यांना क्लायंट मिळतात. हे बिझनेस टॅक्टिक्स साठी करतात आणि हे अत्यंत चुकीचं आहे. हे कृपा करून कोणीही करू नये. खूप हे ग्रेट. अतिशय चुकीचं चाललेलं आहे. म्हणून तुम्ही अशा लोकांना बघितलेलं असेल, जसं तुम्ही आता सांगितलं, वजन कमी झालंय. सगळं एकदम बारीक झाली, आधीपेक्षा बारीक दिसायला लागली, पण तुमच्या चेहऱ्यावर रयाच नाहीये, चेहऱ्यावरचा ग्लो गेलाय. मग त्याचा काय उपयोग आहे? तुमचं डायजेशन खराब झालं, केस गळायला लागले, स्किन खराब झाली, झोप खराब झाली, मसल लॉस झाला आणि मग तरी काय झालं तर मी वजन कमी केलं. काय उपयोग झाला तुम्ही वजन कमी करून? इट डझंट मॅटर. म्हणजे एक खूप डॉक्टर आहेत ज्यांचे मी खूप व्हिडिओज फॉलो करते. मला त्यांचं आत्ता नाव एकदम आठवत नाहीये. त्यांचं एक वाक्य मला आठवतं, हडकुळं होऊन आजारी पडण्यापेक्षा गुटगुटीत राहून तुम्ही हेल्दी व्हा. अगदी बरोबर. अगदी. आणि खूप लुक्सवर लक्ष देऊ नका की मी कशी दिसते. तुम्ही मॉडेल आहात का? तुम्ही ऍक्टर आहात का? छान दिसणं हे प्रत्येकाला आवडतं, स्त्री पुरुष. पण त्यासाठी मला हाच शेप पाहिजे,
किंवा मला असंच पाहिजे, तसं नाही. हेल्थ फर्स्ट, फिटनेस फर्स्ट आणि मग लुक्स. तुम्ही हेल्थवर लक्ष द्या, तुम्ही फिटनेसवर लक्ष द्या, तुमचे लुक्स चांगले होतात. आणि चेहऱ्याला एकदा ग्लो आला ना की ते खूप छान वाटतं स्वतःला, येस, आपल्या आजूबाजूला आपल्याला बघणाऱ्यांना. पण तुम्ही अगदी वजन कमी केलं, मी 15 किलो वजन पण कमी करून देईन 2 महिन्यात, माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीये. पण त्या व्यक्तीला आजारी पाडून मला काय मिळणार आहे? अगदी अगदी बरोबर. कुठेतरी ते मला टोचत राहणार. आणि आय एम हिअर टू गिव्ह समवन हॅपीनेस ऑफ हेल्थ. ॲब्सोल्युटली. मला हा फॉर्म्युला तुमचा खूप आवडला. फर्स्ट हेल्थ, फिटनेस अँड देन लुक्स. मला वाटतं की इथे उलटं होत आहे. हा, आधी लुक्स. फर्स्ट लुक्स पाहिलं जातात. सो हा खूप महत्वाचा मेसेज आहे. तुम्हाला कसं वाटलं याबद्दल जरूर मेसेज करा. मॅडम, यानंतर मला अजून एक महत्वाचा आज असणारा प्रॉब्लेम जो आढळतो तो म्हणजे बेली फॅट. युट्यूबला विचारलं तर हजारो व्हिडिओज त्या बेली फॅट रिलेटेड म्हणजे पाहायला मिळतात. युट्यूब का, So- तुम्ही चॅट जीपीटीला पण तुम्ही तो डाएट प्लॅन रेडी करून देईल चॅट जीपीटी तुम्हाला. सो बेली फॅट मुळात का वाढतं आणि बेली फॅट खरंच कमी होतं का, किंवा त्यासाठी न्यूट्रिशनची मदत होऊ शकते का? बेली फॅट 100% कमी होतं. ओके. सो त्याच्याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये माहिती जरा सांगितली. पहिलं म्हणजे बेली फॅट नक्की कमी होतं. प्रेग्नन्सी नंतरचं, डिलिव्हरी नंतरचं असू दे, तुम्हाला काहीही असू दे, तुम्ही पोट कमी करू शकता. फक्त 10 ते 20% काही मेडिकल कंडिशन्स असतात, पोस्ट ऑपरेटिव्ह, पोस्ट सर्जिकल काही असतात की जिथे ते तुम्ही खूप रिगरस बेली फॅटवर काम करू शकत नाही किंवा काही रिगरस एक्सरसाइज करू शकत नाही. दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण ज्यांना असे कुठले प्रॉब्लेम्स नाहीयेत ते लोक बेली फॅट कमी करू शकतात एकदम सोप्या पद्धतीने. बेली फॅट कमी करण्याचं जर करायचं असेल तर सर्वात पहिलं प्रत्येकाने आपल्या स्ट्रेस लेवलला काम केलं पाहिजे. ओके. हे वेगळं वाटेल ऐकायला प्रत्येकाला की आता ही डाएट बोलत होती, ही आता एकदम मध्येच काय बोलायला लागली. तर पहिलं म्हणजे स्ट्रेस वाढला. स्ट्रेस म्हणजे फक्त टेन्शन येणं नसतं. स्ट्रेस म्हणजे ओव्हर थिंकिंग, छोटी छोटी होणारी चिडचिड, एन्झायटी, फिअर, गिल्ट, ओव्हरवेल्मिंग, ओव्हर थिंकिंग, हे सगळं स्ट्रेसच्या अंडर आलं. ओके. स्ट्रेस वाढला की आपलं कॉर्टिसॉल हॉर्मोनची लेवल वाढते. कॉर्टिसॉल जसं वाढतं तसं तुमचं इन्शुलिन काम करायचं, त्याचं इन्शुलिनचं काम डिस्टर्ब होतं. इन्शुलिनचं काम काय की तुमच्या फूडला एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं आणि फॅट बर्न करणं. पण जेव्हा तुमचं कॉर्टिसॉल वाढतं तेव्हा इन्शुलिन नीट काम करत नाही किंवा काम करायला नकार देतं. त्याला आपण म्हणतो इन्शुलिन रेझिस्टन्स. ओके. म्हणजे इन्शुलिन रेझिस्ट करते, मी आता काम करणार नाहीये, मी फॅट बर्न करणार नाहीये. पण तुमचं खाणं तर सुरू आहे, मग ते तुम्ही खाताय. प्लस स्ट्रेसमध्ये असल्यावर आपण जास्त खातो. स्ट्रेस इटिंग, इमोशनल इटिंग, आणि ते इतकं खाल्लं जातं काहीही जे समोर येईल ते, एस्पेशली स्वीट, सॉल्टी आणि स्पायसी. मग ते जोपर्यंत तुमच्या ब्रेनला सिग्नल जात नाही की नाही तुझा आता स्ट्रेस कमी झालाय, कॉर्टिसॉल लो झालाय, तोपर्यंत ते खात राहतो आपण. ओके. आणि हे जे एक्सेस खाल्लं जातं किंवा स्ट्रेसमध्ये खाल्लं जातं, इन्शुलिन इज ऑलरेडी इन अ रेझिस्टंट मोड की मी या अन्नाचं काही करणार नाहीये, लेट इट बी. आणि मग ते स्टोअर होतं शरीरात. आणि तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात रक्तामध्ये जी ग्लुकोजची, साखरेची पातळी वाढलेली आहे ती वाढलेली राहते, कारण ते ग्लुकोज इन्सुलिन पर्यंत आणून ते काम करायलाच कोणी नाहीये. आणि मग जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो तेव्हा त्या रक्तात फिरणारा ग्लुकोज तुमच्या ब्लड टेस्टमध्ये येते आणि डॉक्टर लेबल यू ॲज अ प्री डायबेटिक और अ डायबेटिक. कॉर्टिसॉलचं Okay. काम बिघडलेलंच आहे, कारण तुम्ही सतत चिडचिड करता, स्ट्रेस घेता, ओव्हर थिंकिंग, गिल्ट, फिअर, एन्झायटी हे सगळं करता. इन्शुलिननी पण काम बंद केलेलं आहे, म्हणजे फॅक्टरीचं कामच बंद झालंय. रॉ मटेरियल तुम्ही टाकताच आहे, त्याचा उपयोग काय? मग ते स्टोअर होतं. मग ते स्टोअर कुठे होतं? तुमच्या बेलीच्या अराउंड होतं. ग्रेट. पहिल्यांदा कोणीतरी बेली फॅट वरती सायकोलॉजिकल काहीतरी इम्पॅक्ट आहे असं Exactly. कोणीतरी एक्सप्लेन करतं. मला खूप छान वाटलं हा मुद्दा. सो सायकोलॉजिकल तुमच्या स्ट्रेस रिडक्शनसाठी काम करणं गरजेचं असणार आहे या ठिकाणी, आणि त्यानंतर मग रिमेनिंग एक्सरसाइज किंवा याचा पार्ट येत असेल. सो तुम्ही काय ऍडवाइस करता तुमच्याकडे येणाऱ्या क्लायंटला बेली फॅटसाठी? जर तुमच्याकडे कोणी येत असेल
तर त्यांच्यासाठीचा नेमका आहार तुम्ही कसा डिझाईन करता? आहाराच्या आधी मी त्यांना 1-2 गोष्टी करायला सांगते. सर्वात पहिलं म्हणजे झोप. ओके. जर तुमची झोप 5 तासाची असेल तर मी त्यांना सांगते तुम्ही डाएट नका करू आत्ता. पहिले 2 आठवडे आम्ही फक्त त्यांच्या झोपेवर काम करतो. झोप चांगली लागावी ह्यासाठी आम्ही आहार देतो आधी. आहारातले काही बदल सुचवतो. ओके. तो वेट लॉसचा प्लॅन नसतोच. तो झोप यावी म्हणून असतो, चांगली झोप व्हावी म्हणून असतो. झोप एकदा चांगली झाली, मन शांत झालं, सकाळी फ्रेश उठलात, कॉर्टिसॉलची लेवल कमी झाली की तुम्हाला दिवसभरात कुठलेही क्रेविंग्स होत नाही. अनहेल्दी, अननेसेसरी तुम्ही खातच नाही आणि तुमचं ते खाताना भूक पण खूप कंट्रोलमध्ये येते. हे प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. मी माझ्या एक्सपिरियन्सेस सगळ्यांनी केलेले आहे. ज्याची झोप चांगली होते, सकाळी तो फ्रेश उठतो, तो अपने आप कमी खाऊन समाधानी राहतो. बरोबर. म्हणून पहिला आम्ही झोपेवर काम करतो आणि पाणी पिणे. म्हणजे किती साधी गोष्ट ना, सांगावं लागतं रे पाणी प्या, पाणी प्या. सो झोप आणि पाणी पिणे ह्याच्यावर पहिलं काम केलं की तिथे आमची निम्मी लढाई आम्ही जिंकतो. कारण झोप चांगली झाली की कॉर्टिसॉल बॅलन्स होतं. कॉर्टिसॉल बॅलन्स झालं की इन्शुलिन चांगलं काम करतं. लोक कॉर्टिसॉल बॅलन्स झालं की अपने आप स्वतःच्या खाण्याच्या कंट्रोलमध्ये येतात आणि मग त्यांना तो फॅट लॉस, बेली फॅट लॉस, त्यांच्या हेल्थ कंडिशन प्रमाणे मग तो डाएट प्लॅन बनवून देणं आणि मग तो त्यांना सोपा जातो करायला. बिकॉज दे आर ऑलरेडी इन देअर कंट्रोल. क्रेविंग्स कमी झाले की ऑटोमॅटिकली ते कमी हा, होणार आहे. आणि इमोशनल लेवलला किंवा मेंटल हेल्थ लेवलसाठी पण आम्ही काही ऍक्टिव्हिटीज त्यांना सांगतो करायला, विच विल हेल्प देम टू कीप कंट्रोल ऑन देअर इमोशन्स किंवा मेंटल हेल्थ चांगली व्हावी, ओव्हर थिंकिंग, गिल्ट हे सगळं कमी होण्यासाठी. आणि मग डाएट प्लॅन. ओके. डाएट झाला, मग यासोबत बेली फॅट साठीचे काही एक्सरसाइज पण केले पाहिजेत का? हो, अर्थात. एक्सरसाइजला एक्सक्यूजच नाहीये. रूट हा तुमचा सायकोलॉजिकल आहे. तो बॅलन्स झाला तर तुमचे एक्सरसाइज तुम्हाला रिझल्ट. एव्हरीथिंग इज सायकोसोमॅटिक. ओके. येस. म्हणजे आधी तुम्ही इमोशनल आणि मेंटल हेल्थला काम केलं, तुम्हाला फ्रेश वाटलं की तुम्ही मोटिवेट होणार एक्सरसाइज करायला. एक्सरसाइज करताना मग तुम्ही फ्रेश आहात, मग तुम्ही छान मन लावून एक्सरसाइज करणार. मग ऑटोमॅटिकली तो अवेअरनेस येतो की मला हेल्दी खायचंय. तुम्ही दिवसभर हेल्दी खाणार. अगेन यू विल स्लीप वेल, यू विल हायड्रेट वेल. म्हणजे सगळं इट्स ऑल इंटरकनेक्टेड. व्हेरी गुड. इट्स कनेक्टिंग द डॉट्स. व्हेरी गुड. सो आज माझ्याकडे भरपूर साऱ्या प्रेग्नंट महिला आहेत आणि प्रेग्नंट महिलांना बरेचदा डिलिव्हरी नंतर बेली फॅटचे इश्यूज आपल्याला बघायला मिळतात. मग माइट बी देर आर 2 रिझन्स, जे की ऑलरेडी युट्रस जेव्हा बाळाला ग्रो करत आहे त्यावेळेला त्यांच्या मसल्समध्ये झालेला तो स्ट्रेच आहे आणि त्यानंतर पुन्हा काही फॅट सॅच्युरेशन्स जे झालेले आहेत, बिकॉज अल्टिमेटली वेट गेन होतं, म्हणजे बाळाचं आणि आईचंही वेट गेन होतंय कारण तिथे त्या ठिकाणी फॅटची गरज आहे. सो या गर्भवती महिलांचा पोस्टपार्टमचा जो पार्ट आहे, पोस्टपार्टममध्ये बेली फॅट हा 1 पार्ट झाला, त्याच्याबरोबर सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जसं की आपण त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन, एन्झायटी या ज्या काही गोष्टी म्हणतो, सो याच्यासाठी कंबाईनली गर्भवती महिलेचा आहार किंवा त्याच्यासाठीचं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे? पहिलं म्हणजे माझ्याकडे पोस्ट प्रेग्नन्सी पोस्टपार्टम ज्या महिला येतात त्यांचं एकच असतं, आम्हाला वेट लॉस करायचंय. ओके. मी थोडीशी ओल्ड स्कूल आहे, पण मला हे आणि म्हणून मला हे पटत नाही की तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर फोकस की तुमच्या बाळाला तुमच्या ब्रेस्ट फीड मधून तुम्ही किती पोषण देऊ शकता. बरोबर. वेट लॉस करण्यासाठी आयुष्य पडलंय ना, ते नंतर करा ना. मी अशाही डायटिशियन्स स्वतःला म्हणवणाऱ्या ज्या आहेत त्या बघितल्यात की अजून डिलिव्हरी होऊन 1.25 महिना झाले नाही की वेट लॉस करायचं म्हणून कॅलरिक डेफिसिटला टाकतात. कशासाठी? तुम्ही त्या महिलेला जर कॅलरिक डेफिसिटवर टाकलं, त्या बाळाला पोषण कुठून मिळणार? मग म्हणायचं तुम्ही बाळाला टॉप फीड द्या. काय नॉनसेन्स आहे? म्हणजे बाळाला टॉप फीड द्यायचं का? तर आईला वेट लॉस करायचंय म्हणून, तिला फिगर मेंटेन करायची म्हणून. हे इतकं चुकीचं चाललेलं आहे. त्यामुळे त्या प्रत्येक महिलेला म्हणेल, तुम्ही प्रेग्नन्सीचा डिसिजन घेतला म्हणजे तुम्ही ही जबाबदारी घ्यायला तयार आहात. मग ही जबाबदारी जेव्हा घेता तेव्हा थोडेसे सॅक्रिफायसेस तुम्हाला करावे लागतात. बरं, मी असं नाही म्हणत की तुम्ही काहीच एक्सरसाइज करू नका, जरूर करा, सल्ला घ्या. 1.25 महिना आराम करा. 1.25 महिन्याचा आराम आपल्या पूर्वापार परंपरेत पिढ्यानं पिढ्या आपल्या आत्या, मावशी, आजी सांगत आल्यात. त्याला काहीतरी कारण आहे ना.
6 महिन्याचा आराम त्या गर्भवती महिलेचं जे पूर्ण इंटरनल चेंज झालेलं आहे, तो टर्मॉइल आहे किंवा तिचं नवीन जन्म झालाय, तिला वेळ द्या. जसं बाळाला तो 6 महिना गरजेचा आहे या नवीन जगात ऍडजस्ट करायला, तसं त्या महिलेला पण आहे. पोस्टपार्टम डिप्रेशन ह्याला डील करता येतं. ती रेस्ट घ्या, मग ते आपोआप होतं. मग तुम्ही रेस्टच्या वेळेला म्हणाल की मला जॉबला जायचंय, मग अख्खं जग पुढे गेलं, मग मी मागे राहिले, असं करू नका. ती जबाबदारी घेतली ना, मग त्या गोष्टीला एक्सेप्ट करायचं. वेट लॉसवर फोकस करू नका, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवा. मग तुम्ही बाळाला खाली प्रॅममध्ये टाकून फिरायला घेऊन जाऊ शकता. तुमचं वॉक होतं, बाळाला फ्रेश एअर मिळते. तुम्ही योगा करू शकता. घरी तुम्ही ट्रेनर बोलवा, तुम्ही योगा क्लासेसला जा आणि गेट सपोर्ट. आजकालच्या ज्या मुली आहेत किंवा ज्या आता प्रेग्नंट असतात, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात, त्यांचा एक ॲटिट्यूड, मला कुणाची गरज नाही, असं नसतं. गेट बरोबर. सपोर्ट आणि गिव्ह सपोर्ट. म्हणून पोस्टपार्टम मध्ये आहार देताना आमचा पहिला फोकस असतो न्यूट्रिशन, पोषण. ते पोषण अशा पद्धतीने मिळालं पाहिजे की ती ज्या टर्मॉइल मधून जाते किंवा तिला आता जे काही त्रास होत आहेत, तिचे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज भरून येणं खूप आवश्यक आहे. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज भरून आल्या नाहीत किंवा आयर्न ज्यांचा कमी असतात त्यांना चिडचिड होते. कॅल्शियम कमी झालं की मग असं सतत कुठल्या तरी गोष्टीचा राग येतो, चीड येते, कंटाळा येतो. B12 कमी झालं की मग थकल्यासारखं होतं. मग या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीजवर आम्ही आधी काम करतो, वेट लॉसवर नाही. वेट लॉस नंतर. परफेक्ट. मला आन्सर तुमचं खरंच खूप सुंदर वाटलं. वाय? बिकॉज मेजरली वेट लॉस करायचं आहे म्हटलं की दोनच गोष्टी कमी येतात. एक तर तुमचा आहार कमी करा आणि पळायला लावा, म्हणजे एक्सरसाइज करायला लावा. पण इथे हा जो काही सर्कल आहे, म्हणजे एक सायकल आहे, फक्त तुम्ही पळणं, एक्सरसाइज करणं किंवा आहार कमी करण्यानं होणार नाहीये. तर तुमचा सायकोसोमॅटिक भाग आहे तो सुद्धा बघितला पाहिजे. आणि त्या तिघांचं जेव्हा तुम्ही सुसूत्रीकरण कराल त्यावेळेला तुम्हाला रिअलमध्ये रिझल्ट भेटतील. अदरवाईज तुम्ही जस्ट पळतच राहाल आणि 4 महिन्यांना सोडून द्याल की मला काय होत नाही, याचा ते फायदा नाही होत. तुम्ही नाहीये. बाळाची पण आबाळ करता, स्वतःची आबाळ करता. चूक आहे, हे खूप चूक आहे. ग्रेट. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की तुमच्या 17 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये अनेक क्लायंट्स तुमच्याकडे येत आहेत. आज डिसीज रिव्हर्सल, जसं डायबिटीज रिव्हर्सल असेल, याविषयी अनेक लोक काम करताना बघायला मिळतात. सो तुमच्या 17 वर्षाच्या अनुभवामध्ये योग्य आहारामुळे, योग्य न्यूट्रिशियस आहारामुळे, तुमच्या सल्ल्यामुळे अशा काही कोणाच्या डिसीज रिव्हर्स झाल्या किंवा मेजर असे काही त्यांना रिझल्ट मिळाले, असे काही केस स्टडीज तुमच्याकडे आहेत का? तशा खूप आहेत, पण एक मला 2 आहेत ऍक्च्युली, त्या मला नेहमी प्रकर्षाने सांगाव्याशा वाटतात. माझ्याकडे एका मुलीची केस आली होती. ती मास्टर्ससाठी US ला गेली होती शिकायला. आता इथे ग्रॅज्युएशनला असेपर्यंत सगळं आई बघत होती, खाण्यापिण्याचं वगैरे. मग त्या मास्टर्सला तिथे गेल्यावर स्वतः राहणे, स्वतः कुकिंग करणे, पण आणि ते नवीन नवीन US ला गेल्यानंतर सगळ्या प्रकारचं तिकडचं फूड खाऊन बघा, कधी कुक केलं, नाही केलं, असं करत करत पहिलं 1 वर्ष गेलं. तिला हे समजायला पण थोडासा हे वेळ लागला की मला या वर्षभरात फक्त 3च वेळेला पिरियड्स आलेत. आणि सहज म्हणून तिने तिच्या आईला सांगितलं की अगं मला तर 3दाच पिरियड्स आलेत. तोपर्यंत पण तिला तो अवेअरनेस किंवा त्याचा सिरियसनेस नव्हता. मग तिच्या आईचा मला फोन आला की मॅम असं असं आहे की हे. मी म्हटलं नाही, हे आपल्याला आता हे सिरियसली याच गोष्टीचा विचार करावा लागेल. त्याच्यात अजून तिने 6 महिने घालवले. त्या 6 महिन्यात शी गेन 15 kgs ऑफ वेट, म्हणजे टोटल 1.5 वर्षात तिचं 15 किलो वजन वाढलं. मग तिला एकदा खूप जास्त त्रास झाला, ब्लिडिंग झालं, काय झालं, मग तिने तिथे गायनेकॉलॉजिस्टला दाखवलं. शी वॉज डायग्नोज विथ PCOS, ब्लिडिंग हेवी होतं, प्लस वेट गेन झालं होतं आणि पिरियड्स इररेग्युलर झाले होते. तुम्हाला वर्षातून 3दा असे पिरियड्स आले आणि मग ते हेवी ब्लिडिंग झालं, त्यामुळे तिला खूप आयर्न डेफिशियन्सी, B12 कमी, हे सगळं झालं. देन शी रिअलाइज की मला हे आता रिव्हर्स करावं लागेल. मग त्याच्यात सर्वात पहिलं म्हणजे तिचं बाहेरचं खाणं बंद केलं. शी वॉज रेझिस्टंट की मग मी घरात कसं बनवून खाणार. मी त्याला सोपं सांगितलं, एक इलेक्ट्रिकचं कुकर घ्यायचं, US ला सगळीकडे कॉमनली मिळतं. सकाळी त्याच्यात भात करून ठेवायचा आणि कुठली पण एक भाजी बनवून ठेव किंवा डाळ बनवून ठेव, तुला जी आवडेल ती. कधी उसळ असेल तर तू उसळ बनव. सी टू इट की तू लंच आणि डिनरला तू तेच खाणार.
ओके. US आणि UK किंवा अशा कंट्रीजमध्ये सॅलड्स खूप सुंदर आणि छान मिळतात. ते दोन्ही वेळेला मोठे मोठे बाउल भरून सॅलड्स खायचे. सुरुवात सॅलडनी करायची आणि त्याच्यानंतर तुला काय भात वरण जे खायचंय ते खा. आधेमध्ये भूक लागली की फ्रुट्स शिवाय काही खायचं नाही, नट सीड्स शिवाय काही खायचं नाही. आणि सकाळचा तिच्या नाश्त्यामध्ये पण एग्स आणि फ्रुट्स किंवा मग थोडेसे कार्ब्स अशा 3-4 गोष्टींचे आम्ही बदल केले. पाणी भरपूर प्यायला लावलं, सांगून तिला ॲप डाउनलोड करायला लावलं, रिमाइंडर टाकलं की पाण्याचा रिमाइंडर येतो, मग ती पाणी पिणार. असं करून 3 महिन्यात तिचं 10 किलो वजन कमी झालं. वाव. 3 महिन्यात तिचे 2 वेळेला पिरियड्स आले. तिचं 2 साईज ड्रॉप झाल्या. शी वॉज सो हॅपी. ती म्हणे आता मला इच्छा होत नाही मी बाहेर जाऊन खावं. ग्रेट. तो प्लान तिने नंतर कंटिन्यू पण केला. जवळजवळ वी वर्क विथ हर फॉर 8 मंथ्स. कम्प्लीट PCOS रिव्हर्सल, वेट लॉस, खाण्यापिण्याच्या सवयींमधले बदल, काही रेसिपीज तिला इथून तिच्या आईला मला सांगणे, आईने तिला तिथून शिकवणे व्हिडिओ कॉलवर, सोप्या सोप्या रेसिपीज जे तिला जास्त कुकिंगचा एफर्ट नाही लागणार आणि स्टील शी विल बी एबल टू ईट हेल्दी. हे सगळं करून शी इज व्हेरी हॅपी. त्याच्यानंतर तिच्यामुळे मला खूप साऱ्या USच्या मुलींच्याकडून पण रिक्वेस्ट आल्या, कारण तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल बदलतात आणि PCOS होणे इज व्हेरी कॉमन. आणि आज खूप साऱ्या लोकांमध्ये, खूप साऱ्या महिलांमध्ये हे PCOSचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात आणि इन्फर्टिलिटी हा आता खूप मोठा इश्यू खूप. आहे आपल्याकडं. खूप आणि त्यासाठी मला वाटतं की निश्चित तुमचा सल्ला किंवा तुमचं हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरेल अनेक आपल्या ऑडियन्ससाठी, श्रोत्यांसाठी. खूप छान. यानंतर मला काही प्रश्न विचारायचा आहे. तुमचा एक स्पेशल फॉर्म्युला आहे 4321. हो. सो तो नेमका काय आहे त्याला जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 4321 हा आमचा लॅडर फास्टिंग फॉर्म्युला आहे. ओके. लॅडर म्हणजे काय? शिडी. शिडी. वर चढतो आणि खाली उतरतो. फास्टिंग म्हणजे 16 आणि 16-8 फास्टिंग, इंटरमिटंट फास्टिंग हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. बरोबर. नॉट एव्हरीवन कॅन डू दॅट. किंवा लॉंग टर्म फास्टिंग करतात खूप जण आणि हे खूप चांगलं पण आहे, पण नॉट एव्हरीवन कॅन डू दॅट. तर 4321 फॉर्म्युला काय आहे की तुम्ही 4 दिवस दिवसातून 4 मील्स घ्या. ओके. नंतरचे 3 दिवस 3 मील्स घ्या. मग 2 दिवस 2 मील्स घ्या. 1 दिवस 1 मील घ्या. सो यू आर क्लाइम्बिंग डाऊन. तुम्ही आज 4 मील्स खाल्ले तर उद्या 3 मील्स खाणं सोपं आहे. 3 दिवस 3 मील्स घेतल्यावर तुम्ही 2 मील्स खाणं सोपं आहे आणि मग 1 मील करणं सोपं आहे. पण मी जर कुणाला सांगितलं तुम्ही डायरेक्टली 1 मील घ्या, इट्स नॉट पॉसिबल. आणि मग परत 1 4 3 2 1 1 2 3 4 असं आम्ही ते चढत जातो परत. ओके. इट गिव्स यू अ फास्टिंग इफेक्ट. ऑटोफॅजी जे म्हणतो आपण, ती आपण खूप इझिली हिट करू शकतो. बिझी प्रोफेशनल्स असो, कॉर्पोरेट्स असो, जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी हे अतिशय सोपं जातं. कारण मी त्यांना जर दिवसाचे 7-7 मील्स खायला सांगितले, मध्ये मध्ये हे खा ते खा, दे गेट इरिटेटेड आणि ते शक्य नाही होत. पण तुम्ही ट्रॅव्हल करताय, खूप बिझी आहात, तुम्हाला सतत मीटिंग्स असतात आणि जेवणासाठी जर वेळ किंवा तेवढा मिळत नसेल तर हे 3 मील्स, कधी 2 मील्स, कधी 4 मील्स, कधी 1 मील, हे खूप सोपं होतं. युअर बॉडी हिट्स ऑटोफॅजी म्हणजे तुमचं सेल्युलर रिपेअर होतं, बॉडीमधून टॉक्सिन्स बाहेर पडतात, नवीन हेल्दी सेल्स फॉर्म व्हायला मदत होते. आणि जेव्हा तुम्ही फास्टिंगमध्ये असता, एनर्जीसाठी तुमची बॉडी तुमच्या फूडमधून एनर्जी जी असते ती संपलेली असते. मग अजून एनर्जी पाहिजे ती कुठून येणार? मग स्टोर्ड फॅट्स असतात, त्या फॅट सेल्स मधून ती एनर्जी टॅप करून काढता येते. मग असं करून हळूहळू ते फॅट सेल्स कमी होतात, फॅटच्या लेयर्स कमी होतात आणि मग तुमचं फूडमधून तुम्ही ती एनर्जी बिल्टअप करता, फॅट्स कमी होतात, ऑटोफॅजी होते, फास्टिंग होतं, पोट कमी होतं, वजन कमी होतं, मसल स्ट्रेंथन होतात, मसल रिपेअर होतात, स्किन ग्लो होते, हेअर ग्रोथ वाढते आणि अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात होतात. खूपच सुंदर. तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला या पद्धतीने म्हणजे हा चार्ट वगैरे बनवून देता की हाऊ दे फॉलो? आमचे एक डीप अनालिसिस असतं, मेडिकल अनालिसिस. त्याच्यात त्यांची फॅमिली हिस्ट्री पण घेतो. ओके. मी मेडिकल हिस्ट्री पण घेते. दिवसभरात ते काय खातात, वीकडे Routine. स्केड्यूल, वीकेंडचं स्केड्यूल काय आहे आणि त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, काय खायला आवडतं,
एक प्रश्न मी आवर्जून सगळ्यांना विचारते की असे 3 पदार्थ सांगा की मी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलेच पाहिजेत. मग मी ते इन्क्लूड करते. इव्हन मला Okay. कोणी सांगितलं की मी चहा नाही सोडणार, ठीक आहे घे चहा घे. पण मग मी सांगते ते बाकीचं फॉलो केलं पाहिजे आणि ते करतात. ते सोपं जातं. थोडं तुमचं थोडं माझं. असं करून मग ते प्लॅन्स प्रत्येकाच्या हेल्थ गोल प्रमाणे, हेल्थ कंडिशन प्रमाणे, त्यांना त्रास काय आहे, अचीव्ह काय करायचंय, एज, हाईट, वेट सगळं हे सगळं कन्सिडर करून मेडिकल हिस्ट्रीचं डीप अनालिसिस करूनच मग मी स्वतः प्लॅन बनवते. ओके. सो ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे फिजिकली तुम्हाला येऊन भेटणं गरजेचं आहे का ऑनलाईनला पण तुम्ही? नाही, आमचे ऑनलाईन पण क्लायंट्स आहेत. 8 कंट्रीजमध्ये वाईड स्प्रेड आहे. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीमध्ये आपण करू शकतो. व्हेरी गुड. नाही खूप छान. म्हणजे हेल्थला घेऊन एक वेगळा अवेअरनेस. आतापर्यंत फक्त डाएट न्यूट्रिशन ऐकून होतो किंवा ऐकीव गोष्टी माहिती होतात. बट रियालिटीमध्ये ही खरं तर एक सायकल आहे. म्हणजे तुमचं मानसिक, मेंटल, इमोशनल हेल्थ, तुमची फिजिकल हेल्थ, तुमची गट हेल्थ हा संपूर्ण सायकलचा भाग आहे. तुमच्या फिजिकल एक्सरसाइज, मुवमेंट आणि हे सायन्स थोडक्यात आज तुम्ही समजून सांगितलं. जर का हे सायन्स अंडरस्टँड केलं तर मला वाटतं की हेल्दी राहण्यासाठी फार जीवाचा आकांत करायची गरज नाही. गरजच नाहीये. साध्या, सोप्या, सिंपल पद्धतीनं. पद्धतीने करू शकता. ते वजन काट्यावर माझा नंबर किती दिसतो ह्याच्यापेक्षा महत्व द्या की मला आतून काय फील होतंय. एम आय फिलिंग फ्रेश, Perfect. फिट अँड बेटर. ते वाटत असेल ना, तो वजन काटा आपणे आप हलेल. तिथे लक्ष देऊ नका. तुम्हाला कसं वाटतंय बस तेवढं महत्वाचं. ग्रेट. काही महत्वाचे प्रश्न विचारेल, क्विक अँसर्स द्या की ज्याला आपण रॅपिड फायर म्हणतो. अगदी आपण शेवटाकडे चाललोय आणि काही प्रश्न किंवा मिथ्स आहेत त्याबद्दल असे काही प्रश्न मी तुम्हाला विचारेन. राईट ऑर रॉंग किंवा येस नो मध्ये तुम्ही आन्सर्स देऊ शकता. सो जेवणानंतर स्वीट डिश घेतली पाहिजे का? राईट ऑर रॉंग? का घ्यायची? काचा हा पहिला प्रश्न आहे. खरं तर जेवणात तुम्ही ऑलरेडी जर कार्ब्स घेतलेले असतील आणि तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर जेवणानंतर स्वीट खाऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असेल की उत्कृष्ट डाएट किंवा उत्कृष्ट मेंटल फिजिकल हेल्थसाठी एक रिकमेंडेशन तुमच्याकडून, एक पुस्तक रिकमेंडेशन कोणतं कराल? माझं स्वतःच पुस्तक आहे, इन हार्मनी विथ युअर हॉर्मोन्स. वाव. पुस्तक रेकमेंडेशन तर आहेच. त्याच्यात मी डाएट प्लॅन्स पासून मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की मला हे किती डेडिकेटेडली करायचंय. फक्त पुस्तक किंवा फक्त कुणाला एखाद्या व्यक्तीच्या मागे वेड लागल्यासारखं जाण्यापेक्षा स्वतःला फॉलो करा. स्वतःची बॉडी स्वतःला उत्तर देते मला काय करायचंय. व्हेरी गुड. आणि शेवटचा प्रश्न की अशा 3 महत्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक व्यक्तीनं फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. 7 तासांची झोप, ओके. रोजचं 3.5 ते 4 लिटर पाणी ओके. आणि खुश राहणे. बस. मेंटली हॅपी राहणे. बस. बाकी कशावर फोकस करून हे 3 गोष्टी केल्या ना, डाएट आपणे आप तुमचं रेग्युलराइज होणार आहे. सो ग्रेट मॅडम. आज तुमच्याशी भेटून आणि न्यूट्रिशन बद्दलचा एक नवीन ऍस्पेक्ट मला तुमच्याकडून मिळाला आणि खरंच त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. माझी मला खात्री आमंत्रित आहे. केल्याबद्दल धन्यवाद. माझी खात्री आहे की आपल्या ऑडियन्स जो आहे, श्रोता वर्ग आहे, तो निश्चित तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारणार आहे. जरूर कमेंटमध्ये प्रश्नांची उत्तरे करा. त्यामुळे ऑडियन्सला मी एवढं सांगेन की आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंटमध्ये कळवा. न्यूट्रिशनला घेऊन तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा जरूर लिहा. निश्चित आपण मॅडमना पुन्हा एकदा त्रास देऊयात आणि हवं तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा मॅडमकडून आपण काढून घेऊयात. सो मला वाटतं की घर बसल्या सहज, साधा, सोपा, सरळ हेल्दी राहण्याचा मार्ग आजच्या या एपिसोडमधून किंवा मॅडमच्या आजपर्यंतच्या एक्सपिरियन्समधून आपल्याला समजलेला आहे. सो खरंच मॅडम धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा, पाठवा आणि कमेंट करा आणि चॅनलला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.